ज्यावेळेला रेस्क्यूचा कॉल येतो त्यावेळेला ना आमची एक SOP असते. त्या SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे ही प्रत्येक संस्थेची असतेच. हां, तर त्याप्रमाणे प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो. म्हणजे कॉल येतो, तर कॉल आल्यानंतर आम्ही काय करतो, की तो कॉल मुळात पहिला रेकॉर्डिंग करून घेतो. कॉल रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला आम्ही विचारतो, की स्पॉट कोणता आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, किती जण आहात, की काय झालेलं आहे. विक्टिम म्हणजे खाली जर अपघात झालेला असेल तर त्याला ती माहिती घेतो आणि किती जण त्याची त्या ह्याच्यामध्ये आहेत, त्या अपघाताची तीव्रता काय आहे, किती जणांना मदतीची गरज आहे, हे त्याच्याकडून विचार घेतो. त्याच्यानंतर जे कोणी अपघातग्रस्त असेल त्यांच्या घरच्यांचा नंबर आम्ही विचारतो आणि त्याच्यासोबत जे आहे त्यांच्या 2-3 जणांचे नंबर्स आम्ही घेतो. आणि त्याला सांगतो, की आम्ही आता किती वेळात त्याच्यापर्यंत पोहोचू आम्ही, की तेवढा त्याला टाईम सांगतो आणि फोन तो कट करतो. आणि मग त्याच्यानंतर कॉल व्हेरिफिकेशन करायचा असतो आणि हा कॉल आलेला आहे. आता आमचे जे काही टीम मेंबर्स आहेत, की आमच्या टीममध्ये कामं आपण विभागून दिलेले आहेत. कारण रेस्क्यूमध्ये वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि गोल्डन हॉवरमध्येच आपल्याला त्याला मदत पोचवायची असते. तरच त्याचा उपयोग होतो. दिरंगाई करून अजिबात चालत नाही. मग आमची जशी कामं वाटप केली आहेत त्या लोकांना आम्ही फोन करतो आणि व्हेरिफिकेशनकडे जातो आणि कॉल व्हेरिफिकेशन करतो. व्हेरिफिकेशनमध्ये 2-3 ठिकाणी कॉल आम्ही करतो. पहिला करतो त्याच्या पेरेंट्सला, की तुमचा मुलगा कुठे गेलेला आहे, अशा ठिकाणी गेलेला आहे का, ते म्हटलं गेलं आहे तर ठीक आहे, ओके. दुसरा फोन असतो, की ते जे त्याच्यासोबतचे आहेत त्यांच्यापैकी एकाला फोन करतो, की आता तुम्ही कुठे आहात, की तुमची टीम इथे आहे का. मग ते सांगतात, मग खात्री होते. आणि तिसरा फोन असतो, की ते लोकल गावातली जी काही आमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांचे आमच्याकडे नंबर्स असतात. गावातले गाईड्स असतात, सरपंच असतात, पोलीस पाटील असतात. तर यांच्यापैकी एकाला फोन करतो. मग गावातून जर ते पुढे गेलेले असतील ना, तर त्यांचे व्हेकल्स खाली पार्क असतात. त्यामुळे गावात बरोबर कळते की ती गोल कुठून आलेले आहेत. मग आम्ही विचारतो, या गावातून कोणी आलेले आहेत का. मग त्यांचा हुशार आलेले आहेत. मग कन्फर्म होते. आणि मग आम्ही आमच्या टीममधल्या मेंबर्सला सांगतो आणि मग प्रत्येकाची जबाबदारी असते त्याप्रमाणे ते हे करतात. आणि विदिन 10 मिनिटाच्या आत आमचा जो पॉईंट ठरलेला असतो त्या पॉईंटला सगळी टीम भेटते.